students, myself Kiran Jadhav. Today we have started the next topic, the carbon cycle. The circulation and recycling of carbon from the atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. आता बघा कार्बन सायकलमध्ये सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग म्हणजे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण हे परत आपण जेवढेही आता सायकल बघणार आहोत त्याच्यामध्ये हे राहणारच आहे. आपण लास्ट बायोजिओकेमिकल सायकलमध्ये बघितलं होतं हे चक्रीकरण राहणारच आहे. होतं काय बघा की एखादा सजीव जेव्हा मृत्यू पावतो आणि त्यानंतर मग काय होतं की सजीवांकडे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे वातावरणामध्ये होणारं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग मीन्स कार्बन cycle. Now, abiotic carbon atoms and circulated and recycled into biotic form mainly through photosynthesis and respiration. आता काय होतं बघा कार्बन चक्रामध्ये अबायोटिक कार्बन ॲटम्स जे आहेत म्हणजे कार्बनचे अजैविक कार्बन अणू आहेत तर त्यांचं काय होणार आहे त्यांच्या मदतीने प्लांट्स काय करणार आहेत फोटोसिंथेसिस करणार आहेत रिस्पायरेशन श्वसन प्रक्रिया होते आणि अशा पद्धतीने परत काय होणार आहे सर्क्युलेटेड अँड रिसायकलिंग म्हणजे परत त्याचं जैविक अभिसरण होतं आणि पुनर्चक्रीकरण सुद्धा होतं. हेन्स द सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल आणि म्हणून कार्बन चक्र हे एक महत्त्वाचं जैव किंवा जैवभू रसायन चक्र आहे. Plant convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. आपल्याला इथे आपण जर थोडंसं काळजीपूर्वक बघितलं तर अलॉंग साईड फिगर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की ग्रीन प्लांट्स काय करतात बाय युजिंग सोलार एनर्जी प्रोड्यूस द कार्बोहायड्रेट्स. त्यांच्याकडे ग्रीन पिगमेंटेशन म्हणजे क्लोरोफिल असतात आणि त्या काय करतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणजेच आपल्याला बाय युजिंग कार्बन डायऑक्साईड कार्बोहायड्रेट्स तयार करतात. इट्स अ वन काइंड ऑफ शुगर by the process of photosynthesis. Now similarly they produce carbon compounds like proteins and fats too. कार्बोहायड्रेट्स तयार करतात त्याच्यासोबत त्या काय तयार करतात आपल्यासाठी प्रोटीन्स तयार करतात प्रथिनं ज्याला आपण म्हणतो अँड फॅट्ससुद्धा प्रोड्यूस करतात. हर्बिओरस फीड अपॉन प्लांट्स शाकाहारी काय करतात वनस्पती किंवा प्लांट्सवर अवलंबून असतात प्लांट्स खातात. कार्निव्होरस फीड अपॉन हर्बिव्होरस मांसाहारी शाकाहारींना खातात. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सफर फ्रॉम प्लांट्स टू हर्बिव्होरस फ्रॉम हर्बिव्होरस टू कॉर्निव्होरस अँड फ्रॉम कॉर्निव्होरस टू अपेक्स कंझ्युमर्स. बघा मग आता ही साखळी तयार झाली कशी एका पाठोपाठ एक काय होत गेलं पुढे सरकत जाईल कार्बन चक्र. शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी खातायत मग पुढे काय होणार आहे मांसाहारी प्राणी वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे जाईल शाकाहारी प्राण्यांकडून ते मांसाहारी प्राण्यांकडे जाईल आणि मांसाहारी प्राण्यांकडून अपेक्स म्हणजे सगळ्यात वरचे जे आहेत सर्वोच्च भक्षक ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याकडे काय होणार आहे कार्बनचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. आता कार्बन सायकल बघत असताना आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट आहे फोटोसिंथेसिस प्रोसेसची केमिकल रिॲक्शन समजून घेणं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेन प्रोसेस इन कार्बन सायकल. आता आपण बघितलं की वातावरणातला कार्बन डायऑक्साईड आणि मुळांकडून घेतलेलं पाणी ह्या दोघांच्या मदतीने सनलाईट प्रेझेन्स आहे आणि क्लोरोफिल म्हणजे ग्रीन पिगमेंटेशन ज्याला आपण म्हणतो वनस्पतींमध्ये हरित कण असतात. मग इथे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण अभिक्रिया होते. काय तयार होतं ग्लुकोज. इट्स अ वन काइंड ऑफ शुगर C6H12O6 प्लस 6H2O प्लस 6O2 ऑक्सिजन काय केला जातो रिलीज केला जातो वातावरणामध्ये सोडला जातो. नाऊ दिस कार्बोहायड्रेट्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन. काय होतं परत कार्बोहायड्रेट्स सोबत ऑक्सिडेशन जर झालं तर आपल्याला एनर्जी मिळते. 10th स्टँडर्डला आपण हे परत खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. 6CO2 कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो 6H2O वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतो आणि वी गेट द एनर्जी. केव्हा ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होणार आहे तेव्हा कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडायझेशन होणार आहे तेव्हा त्यालाच आपण मायटोकॉन्ड्रियालाच आपण फूड फॅक्टरीसुद्धा म्हणतो किंवा एनर्जी फॅक्टरीसुद्धा म्हणतो. इव्हेंच्युअली आफ्टर डेथ
All types of consumer are decomposed by decomposers like bacteria and fungi, and carbon dioxide is released again into the atmosphere and is used again by living organisms. बघा, आत्ताच आपण इथे वरती केमिकल रिॲक्शन बघितली. वातावरणातला कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करून घेतला होता, त्याच्यामुळे आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळाले. म्हणजे काय झालेलं आहे, ते कार्बोहायड्रेट्स किंवा त्याच्यावरती अवलंबून असणारे हर्बिव्हरस आणि त्या हर्बिव्हरसवर अवलंबून असणारे कार्निव्होरस, आणि ह्या सगळ्यांची डेथ झाल्यानंतर त्यांच्या डेड बॉडीजला बॅक्टेरिया किंवा फंगीसारखे जे डिकम्पोजर्स आहेत ते डिकेन करून टाकतात. मग कार्बन डायऑक्साईड काय होतो, परत जमिनीमध्ये जातो, जमिनीतून तो परत ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला जातो. परत ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड काय करणारे, फोटोसिंथेसिससाठी वापरला जाणारे. अशा पद्धतीने डेड ॲनिमल किंवा डेड बॉडीज टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू सॉईलमध्ये कार्बन चक्र चालूच राहणार आहे. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू अनादर. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांच्या मृत्यूनंतर मग काय होणार आहे, कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर. कार्बन काय होणार आहे, वातावरणामध्ये मिसळणार आहे. अँड इट अगेन टेकन अप बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि परत तो काय केला जाईल, म्हणजे निसर्गाकडे जाईल आणि निसर्गाकडून परत तो सजीवांकडे मिळवला जाईल. अशा पद्धतीने कार्बन चक्र चालूच राहणार आहे. डू यू नो, इथे आपल्याला थोडंसं माहिती आहे का समजून घ्यायचं आहे. कार्बन डायऑक्साईड इज रिलीज इन टू ॲटमॉस्फिअर थ्रू अबायोटिक प्रोसेसेस लाईक बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स अँड वूड्स, फॉरेस्ट फायर्स अँड व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज किंवा ॲक्टिव्हिटी. आता कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो, ॲटमॉस्फिअर वातावरणामध्ये सोडला जातो. तर कशा पद्धतीने, तर काही अजैविक प्रोसेस आहेत, त्याच्यामध्ये आहे फॉसिल फ्युल्स. फॉसिल फ्यूल म्हणजे ज्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो. वूडचं ज्वलन असेल, फॉरेस्ट फायर वनवा लागतो जंगलांना, आणि व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज, मोठे मोठे ज्वालामुखींचे उद्रेक होतात. तर यांच्या थ्रू हवेमध्ये काय केला जातो, कार्बन वातावरणामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. ऑक्सिजन इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय द बायोटिक प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड CO2 थ्रू रिस्पायरेशन. ऑक्सिजन केव्हा रिलीज केला जातो, जेव्हा फोटोसिंथेसिस होते. वरतीच आपण केमिकल रिॲक्शन बघितली. तर प्रकाश संश्लेषणामध्ये वातावरणामध्ये ऑक्सिजन सोडला जाईल आणि CO2 काय केला जाईल, घेतला जाईल. द इक्विलिब्रियम, समतोल ज्याला आपण म्हणतो, ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर इज मेंटेन बाय प्लांट्स. आणि आपण झाडं जगवा, झाडं वाढवा असं आपण का म्हणतो, तर त्याचं कारणच हे आहे की वातावरणामधला जो इक्विलिब्रियम जो आहे, जो समतोल आहे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्या वायूंचा समतोल राखण्याचं कार्य कोण मेंटेन करतंय, प्लांट्स, वनस्पती काय करतायत, हे मेंटेन करतायत. आता थिंक अबाउट इट, इथे आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन, इथं टेम्परेचर न वाचता आपल्याला ट्रॉपिक रिजन म्हणायचे, उष्ण कटिबंध ज्याला आपण म्हणतो. व्हाय इट इज सो, ट्रॉपिक लेवल म्हणजे उष्ण कटिबंधामध्ये कार्बन सायकल हे मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्टिव्हली म्हणजे जास्त क्रियाशील दिसून येतं, आपल्याला प्रभावी दिसून येतं. तर असं का होतं, तर काय होतं बघा, ट्रॉपिक लेवलमध्ये टेम्परेचर का होणारे, इन्क्रीज होणारे. मग टेम्परेचर इन्क्रीज झालं, देर इज डेन्स कवर ऑफ ट्रीज and equatorial forest, doesn't it? Now more trees increase photosynthesis. जास्त वनस्पती राहतील, जास्त जंगल राहतील, जास्त झाडं राहतील. इक्वेटोरियल पार्टमध्ये ज्याला आपण विषुववृत्तीय भागांमधली जंगलं जी आहेत तिथे तर मोठ्या प्रमाणामध्ये तिरपे सूर्यकिरणं पडतात, म्हणजे टेम्परेचर जास्त असतं. मग तिथल्या वनस्पती काय करतील, मोर फोटोसिंथेसिस करतील, जास्त प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस करतील. त्याच्यामुळे काय होणार आहे, मोर ॲब्सॉर्प्शन ऑफ CO2 होईल अँड नाव रिलीज ऑल्सो O2, मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जाईल. अशा पद्धतीने काय होणार आहे, कार्बन सायकल इज मोर किंवा व्हेरी इफेक्टिव्ह इन ट्रॉपिकल रिजन. नाव सेकंड, इव्हन दो द कार्बन कंटेंट ऑन अर्थ इज कॉन्स्टंट, व्हाय इज देअर अ राईज इन टेम्परेचर ड्यू टू कार्बन डायऑक्साईड. सर्वसाधारण जर आपण विचार केला तर पृथ्वीवरील कार्बनचं जे प्रमाण आहे ते स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. कार्बन कंटेंट कसं आहे, कॉन्स्टंट आहे. तरीसुद्धा
काय होणार आहे, टेम्परेचर आपल्याला CO2 वायूमुळे तापमानामध्ये वाढ झालेली दिसते. तर आपण बघतो बघा, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये तापमान 40च्या पुढे सरकत जातं. डझंट इट? कार्बन तर स्थिर आहे, मग हे टेम्परेचर का वाढलेलं आहे? तर काय होतं बघा, याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे की ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे का, म्हणजे फार पूर्वी काय होतं, सूर्याकडून आलेले जे इन्फ्रारेड्स रेडिएशन जे होते ना, तर मोठ्या प्रमाणामध्ये जंगलं होते, झाडं होते, त्याच्यामुळे काय व्हायचे, हे अल्फा रेज जे होते किंवा इन्फ्रारेड रेडिएशन जे होते ते ॲब्सॉर्ब केले जायचे किंवा ते परत पृथ्वीच्या म्हणजे आउटर लेअरकडे पाठवले जायचे. पण आता ह्युमन ॲक्टिव्हिटी एवढी वाढलेली आहे, आता काय होतं आहे, टेक्नॉलॉजी प्रोग्रेस झाला, वी बर्न लॉट्स ऑफ कार्बन अँड फॉसिल फ्युल्स, रिलीज मच मोर कार्बन डायऑक्साईड. परत इंडस्ट्रियलायझेशन, फॅक्टरीज वाढलेल्या आहेत, अनकंट्रोल ग्रोथ ऑफ व्हेकल झालेले आहेत, व्हेकलची ट्रॅफिक्स वाढलेली आहे, डिफॉरेस्टेशन झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपण जमिनी काय करतो, म्हणजे झाडांची कटिंग करायला लागलेलो आहोत, एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड इमिशन, त्यामुळे वातावरणामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडू लागलेलो आहोत. नाव दिस इज ऑल्सो कॉल्ड द ग्रीन हाऊस इफेक्ट. दिस इज contributing to rise the temperature resulting in global warming. Now third, identify the relationship between carbon in the air and rise in atmospheric temperature. अगदी सेकंड क्वेश्चनलाच मिळता जुळता हाही प्रश्न आहे की हवेतील कार्बन आणि तापमान वाढ यांच्यातील आपल्याला काय संबंध, म्हणजे कसा आपल्याला संबंध ओळखता येईल. तर सेम आपल्याला म्हणता येईल की ह्युमन ॲक्टिव्हिटीमध्ये काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये व्हेकल आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे, डिफॉरेस्टेशन झालेलं आहे, त्यामुळे मग व्हेकलमधून निघणारं जे सगळं आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यामुळे काय होऊन जाते, कार्बन डायऑक्साईडचं इमिशन वाढलेलं आहे. नाव दिस इज ऑल्सो कॉल्ड ग्रीन इफेक्ट, त्यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने टेम्परेचर काय होत जाणार आहे, वाढतच जाणार आहे. नाव दिस इज अवर कार्बन सायकल. रीड अगेन, बी केअरफुली अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ कार्बन सायकल. भेटूया पुढच्या पिरियडला.